आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत 123 नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम वेगानं सुरू आहे। या पार्श्वभूमीवर 8 आणि 9 ऑगस्ट रोजी आयोजित विशेष शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन उपजिल्हाधिकारी महसूल तथा मतदार नोंदणी अधिकारी कुंदन हिरे यांनी केलं आहे। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मतदार पडताळणीचे काम 100% पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO यांच्या माध्यमातून मतदारांचे फॉर्म भरणे आणि त्यांचे डिजिटलायझेशन करण्याचं काम सुरू केलंय। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात एकूण 4,16,409 मतदार आहेत। त्यापैकी 3,37,663 मतदारांचे फॉर्म डिजिटलायझेशन झालं असून 78,746 मतदारांचे फॉर्म अद्याप प्रलंबित आहेत। 8 आणि 9 ऑगस्ट रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर BLO उपस्थित राहून मतदार पडताळणी, स्थलांतरित व मृत मतदारांची यादी, दावा हरकतींचे निपटारे, डिजिटलायझेशन, सेल्फ मॅपिंग, प्रोजनी मॅपिंग तसेच अन्य आवश्यक माहिती संकलनाची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत। यासाठी मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्रांवर उपस्थित राहून आपली माहिती अद्ययावत करावी। तसेच कुटुंबीय आणि परिचितांनाही या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन कुंदन हिरे यांनी केलं आहे।